खालच्या भाषेत बोलू नका हे तुमच्या पक्षातल्यांना सांगा. राज ठाकरेंनी मोदींच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली आहे. विद्यार्थ्यांची डोकी फोडली त्याला कोण जबाबदार आहे? साचून राहिलेल्या गोष्टींचा उद्रेक झाल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो. या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? मोदीजींनी खूप चांगलं काम केलंय. मोदीजी देशाला मोठं करतायत. मोदीजी देशामध्ये काय 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 उद्योग आणतायत, हे आणतायत वगैरे वगैरे अशी मुक्ता फळं जी आत्ता केली तो कोण? आर माधवन ना, तो आर माधवन. विचारा कुठे राहतो हा आर माधवन? दुबईमध्ये स्थायिक झालेला आहे. यांना जर समजा या देशाबद्दल आहे प्रेम, या देशातल्या पंतप्रधानांबद्दल प्रेम आहे, ते विकास करतायत हा जर समजा ह्यांना विश्वास आहे, हे परदेशात का जाऊन राहतायत? राजसाहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात अमित ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा घेतलाय. राज्यातून घ्यायला वेळ लागणार नाही. सदस्य नोंदणी झाल्यावर महाराष्ट्रात दौरा करणार, विद्यार्थ्यांना भेटणार असं देखील अमित ठाकरेंनी सांगितलंय. मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. मला आज फक्त मी तुमच्यासमोर एवढं ह्याच्यासाठीच आलोय की तरुणांना एक मेसेज द्यायला आलोय. 5 वर्षातनं एकदा निवडणूक येते, 5 वर्षातनं एकदा तुम्हाला मतदान करायला मिळतं. 4 वर्ष काही नसतं. 5व्या वर्षी काय येतं? कारण ते जिकडे अयशस्वी झाले तिकडे ते तुम्हाला आता फसवून फसवतायत की आता 5व्या वर्षी आम्ही हे करून, मला वाटतं की ह्या गोष्टीवरनं हे लोक पेटतील. हे तुम्हाला कळायला पाहिजे कुठेतरी. आपण आता 1 तारखेला सदस्य नोंदणी आपण आपली जाहीर करत आहोत. आजपासून मी सगळीकडे फिरणार आहे, जिथे जिथे शक्य होईल तिकडे जाणार आहे. पण जिथे शक्य नाही होणार, सदस्य नोंदणी झाल्यावर माझा महाराष्ट्राचा दौरा निघणार आहे. मला प्रत्येक सदस्याला भेटायचं आहे, मला प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायचं आहे. आणि मला वाटतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला वाटतं राजसाहेबांच्या हातो घडो, आणि तो घडेलच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.